हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 3, सद्गुरू माझा मायबाप, याचा भाग 5. स्वामी स्वरूपानंद देहानं इथे असते तर तुम्ही त्यांचं सद्गुरू पूजन कसं केलं असतं, मी विचारलं. त्यावर स्वामी म्हणतात, मी त्या दिवशी पहाटे 4-4:30 वाजता उठून 2 तास ध्यान केलं असतं, कारण सद्गुरूंना ते आवडतं म्हणून. मग दुपारी त्यांना नैवेद्य दाखवून भोजन केलं असतं. भोजनानंतर जरा विश्रांती घेऊन जिथे कुठे गुरुपूजनाचा कार्यक्रम असेल तिथे जाऊन झाडण्यापासून सर्व सेवा केली असती. सद्गुरूंच्या दारात गेल्याबरोबर आपण कुणी मोठे आहोत हे विसरून सर्व प्रकारची सेवा केली असती. पावसला गेल्यावर देखील मी तिथलं अंगण झाडण्यापासून जेवढी शक्य तेवढी सेवा करत असे. नंतर सद्गुरूंच्या खोलीतल्या दारात खोलीत साष्टांग नमस्कार घालत असे. मग कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वामीजींना जास्तीत जास्त उत्तम आसन घालून त्यावर बसवलं असतं. मग त्यांना आवडणारा जाईजुईचा फुलांचा अथवा गुलाबाच्या फुलांचा हार त्यांना घातला असता. मग नंतर त्यांनी तो काढून ठेवला असता तरी चाललं असतं, पण ते तयार मोठे हार मिळतात, त्यात पानं कसली तरी फुलं घालतात, तसला हार घातला नसता. नुसत्या फुलांचा सुवासिक हार घातला असता. मग आपल्याला जेवढी सहज शक्य आहे तेवढी दक्षिणा रोख पैशाच्या स्वरूपात त्यांना दिली असती. एखादी वस्तू, कपडा, पुस्तक हे त्यांना काय करायचं आहे, त्यापेक्षा पैशांचा उपयोग ते त्यांना हवा तसा करतील, म्हणून पैशाच्या रूपात दक्षिणा देऊन मग त्यांच्या चरणांना वंदन केलं असतं. त्यांचे चरण किमान 1 मिनिटभर तरी घट्ट धरून ठेवले असते. अश्रूंनी त्यांचे चरण भिजवले असते. मग त्यांच्या डाव्या बाजूला हात जोडून ते काय आज्ञा करतात याची वाट पाहत उभा राहिलो असतो. त्यांचा मनोभाव ओळखून वागलो असतो. त्यांनी एकदा आज्ञा केल्यावर मग आपली बुद्धी चालवली नसते. त्यांनी बसा म्हटलं की बसायचं, उभं राहा म्हटलं की उभं राहायचं. थोडक्यात ज्यांनी सद्गुरूंना संतोष होईल असा सर्व दिवस घालवला असता. सद्गुरूंनी ध्यान झालं का असं विचारलं असता किती तास ध्यान झालं हे न सांगता हो असं मानेनंच सांगितलं असतं, तेही अत्यंत नम्रतेनं. भोजन झालं का असं त्यांनी विचारलं तर प्रसादानं सेवन केलं असं म्हटलं असतं. नेमके बारकावे सांगतो आपलं कुठं चुकतं ते. तो दिवस कुणावरही न रागावता, न रुसता, कुणाशीही कटू शब्द न बोलता घालवला असता. शक्य तितका कुणाविषयी अंतःकरणात कटुभाव निर्माण होत नाही ना याची खबरदारी घेतली असती. जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय ते आपल्यामध्ये कितपत आलंय हे अंतर्मुख होऊन पाहिलं असतं आणि रात्री झोपताना सद्गुरो तुम्हीच सर्व आहात, मी कोणी नाही या भावानं झोपलो असतो. स्वामींची या मनोभावा. सद्गुरूंची सेवा म्हणजे सद्गुरूंचा मनोभाव ओळखून त्याप्रमाणे शिष्यानं आपले आचार विचार ठेवणं. परंतु सद्गुरूंचा मनोभाव कळणं हेच मुळात कठीण असतं. सद्गुरू शिष्याच्या बुद्धीची, मनाची पातळी जाणून त्यानुसार आपलं मनोगत त्याच्यापुढे व्यक्त करीत असतात. सद्गुरूंना आपण संपूर्ण जाणलं असं कुणीही शिष्य म्हणू शकत नाही. तथापि आपल्या उद्धारापुरतं जरी त्यांचं मनोगत कळलं तरी शिष्याला ते पुरेसं असतं. मला माझ्या परमभाग्यानं स्वामींशी पुष्कळ बोलता आलं. असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळाली. ती मी टेपवर घेतली. त्यांचं बोलणं मी लिहून सुरक्षित ठेवते याबद्दल स्वामींना विश्वास असल्यानं ते बारीक सारीक गोष्टींपासून ते मोठ्या धोरणापर्यंतची स्पष्ट मतं सांगत राहिले. एकदा मी त्यांना म्हटलं, मी खूप लहान आहे, तुमचा बोध काय, तुमची स्थिती काय ते आत्ता मला कळणार नाही, पण तुम्ही तुमच्या शब्दात सांगून ठेवा.
हळूहळू माझी साधना वाढेल तसतसं मला तुमचं मनोगत स्थिती थोडीफार कळू शकेल. त्याचा उपयोग साधनेच्या दृष्टीनं मला स्वतःला आणि इतरांना ग्रंथाच्या प्रवचनांच्या माध्यमातून करून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. आतापर्यंत अनेक संत स्वरूपाच्या आनंदात रंगून राहिले. त्यांचं मनोगत स्थिती जाणून घेऊन ती साधक विश्वासमोर आणली गेली की नाही मला कल्पना नाही. पण स्वामी मला रोजच्या ठराविक भेटीच्या अल्प वेळात काही ना काही सांगत राहिले. अनेक घटना, त्यावरील स्वामींच्या प्रतिक्रिया, काय बरोबर काय चूक, परमार्थावर अधिष्ठित जीवन आणि व्यवहार, समाज जीवन, स्त्रियांचे प्रश्न, अशा अनेक विषयांवर ते मोकळेपणाने आपली स्पष्ट मतं सांगत. शुद्ध परमार्थाचा प्रचार प्रसार कसा व्हावा, प्रत्येकाला त्यासाठी काय करता येईल, त्याविषयीच्या त्यांच्या कल्पना स्वामी मांडत, माझं मत विचारत, मोकळी चर्चा होई. त्यातील स्वामींचे काही विचार या प्रकरणात घेतले आहेत, ते आपण आता ऐकणार आहोत, पण उद्याच्या भागात. आज इथेच थांबूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.